मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आज मी जो विषय तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे, त्या विषयाबद्दल खरं तर तुम्ही म्हणाल की आमच्या हातात हे साधन आहे मोबाईलचं आणि त्याच्या माध्यमातून आम्ही सगळे व्हिडिओ, रील्स पाहतो आणि तुम्ही त्याच्याबद्दलच काय बोलणार आहात? कारण माझा आजचा विषय हा मोबाईलबद्दलचाच आहे. झालं काय मित्रांनो, की आपण अशा आधुनिक युगात जगत आहोत, की ज्या ठिकाणी आपल्या मुठीत सगळं जग सामावलेलं आहे आणि त्या मुठीत आहे मोबाईल. आता मोबाईलचा स्क्रीन हा जगातल्या कानाकोपऱ्याची बातमी, माहिती, देशात काय घडतंय, समाजात काय घडतंय, नुसता माहितीचा भडीमार होतो आणि हा माहितीचा कचरापणा आपल्या अंगावर, आपल्या डोळे, मेंदू, डोक्यावर अक्षरशः रतीब जातोय, ढीगच्या ढीग टाकले जात आहेत. आणि आपण काय करतोय? फक्त स्क्रोल करतोय. त्याच्यातून काही घेण्यासारखं आहे का? काही अभ्यासण्यासारखं आहे का? स्वतःच्या फायद्याचं, कुटुंबाच्या फायद्याचं काय आहे का? काही नाही. म्हणजे आता लोकं शेजारी-शेजारी बसली बसमध्ये, रेल्वेमध्ये, प्रवासात, लग्न समारंभात किंवा इतरत्र कुठे एकमेकाशी बोलत नाही. ती मोबाईलमध्ये, टॅबमध्ये काय करत असतात. म्हणजे पूर्वी लोकं तंबाखूचा तोबरा भरून किंवा काय पानाचा तोबरा भरून अशी गप्प बसायची. तशी आता लोकं गुटख्याचा वगैरे तोबरा भरून मोबाईल स्क्रोल करण्यात गुंग झालेले असतात. हे डोळे आपले मोबाईलच्या स्क्रीनवर, लॅपटॉपच्या स्क्रीनवर, संगणकाच्या स्क्रीनवर, घरी गेल्यावर टीव्हीच्या स्क्रीनवर कायम ताणलेले असतात. ह्याचा आपल्या शरीरावर, आपल्या शरीरातील विविध ग्रंथींवर काय परिणाम होतो, हे बघायलासुद्धा कुणाला वेळ नाही, इच्छा नाही, सवड नाही, निवड नाही. आता आपण अशा एका समाजामध्ये आलोय, की जो समाज सुशिक्षित आहे, परंतु तो सुसंस्कृत नाही आहे. म्हणजे आपण पोस्ट लिटरेट सोसायटीमध्ये राहत आहोत. आपल्याला सगळ्यांना वाचायला येतंय, पण वाचायची इच्छा राहिलेली नाही आहे. आपण पूर्वी अंगठा बहादर असेल, तर त्याला निरक्षर म्हणायचो. आता आपल्याकडे पदव्या भरपूर आहेत. म्हणजे काय म्हणतात त्याला, अमुक डिग्री, तमुक डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री, रिसर्च स्कॉलर, पोस्ट रिसर्च काय, 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 काय चाललेलं आहे. परंतु व्यावहारिक ज्ञानाचा अभाव आहे. कुठलंही सर्वसाधारण काम असेल, शासकीय यंत्रणेचं, शासकीय कार्यालयातलं, बँकेतलं, इकडचं तिकडचं, आपल्याला ते जमत नाही. आपल्याला ते पैसे देऊन कुणाकडून तरी करून घ्यावं लागतं, एजंट गाठावा लागतो. त्यामुळे आपल्याला व्यावहारिक साक्षरता याच्यापासून समाज दूर चालला आहे. हा फॉर्म कसा भरायचा, याला मराठी शब्द कसे, मी तर इंग्रजी शिकलो आहे, या शब्दाचा अर्थ काय, ही सर्टिफिकेट कुठून आणायची, महसूलकडं जायचं का सेवा केंद्रात जायचं का एक एक खिडकी दालनात जायचं. ह्या सगळ्या गोंधळामध्ये, ह्या सगळ्या मोबाईलच्या ह्या बाजारात आपल्या ध्यानाची, आपल्या अवधानाची, आपलं जे लक्ष आहे, स्क्रीनवर लक्ष आहे, किचनमध्ये लक्ष आहे, त्याची शिकार मोबाईलने केलेली आहे. त्यामुळे SMS आला, बेल वाजली, लगेच उघडून बघ. WhatsAppचे नोटिफिकेशन आले, बेल वाजली, लगेच उघडून बघ. यूट्यूबला नोटिफिकेशन आले, बेल वाजली, लगेच उघडून बघ. आपल्याला, आपल्या मेंदूला आळशी बनवणाऱ्या अशा सगळ्या घटकांचं सार, मिश्रण हे मोबाईलमध्ये आहे. त्याच्यामध्ये चित्र आहे, रंगीबेरंगी चित्र आहेत, नृत्य आहे, संगीत आहे, गाणी आहे, हाणामारी आहे आणि सेक्सचा धुमाकूळ आहे. त्यामुळे लोकांची शिकार मोबाईलने केली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आपण अशा युगात आहोत की जिथं आपल्याला रंजकता ही मस्तीत आणि मस्तपणे स्वस्तात मिळते, ते पण हातातल्या मोबाईलमध्ये. आपण जर पूर्वी मनोरंजनाची साधनं बघितली किंवा संग्रहण करायची, ज्ञानार्जन करायची साधनं बघितली, तर लोकं ग्रंथालयात पुस्तकं वाचायचे, त्याची टिपणं काढायचे, अभ्यास करायचे, विचार करायचे. वरिष्ठ असतील, ज्येष्ठ असतील, त्यांच्याशी चर्चा करून आणखी काही नवीन मुद्दे मिळत आहेत का, नवीन काही एखादं आपल्याला मार्ग सापडतोय का, मुद्दा सापडतोय का, याच्याबद्दल त्यांच्या मनात मंथन चालायचं. आता अशा मंथनांवर आपण फुली मारलेली आहे. आपण
टिपणं काढणं, अभ्यास करणं, चर्चा करणं, मंथन करणं या कष्टात्मक कामातून आळशीपणाकडे चाललेलो आहोत मोबाईलमुळे. आपल्याकडे संयम होता. पुस्तकांचा अभ्यास करा, पाठांतर करा, चर्चा करा, अडचणी आल्या तर शिक्षकांना, गुरुजनांना विचारा. आता संयम राहिला नाही. आता आपण उतावीळपणाकडे चाललो आहे. Googleला टाकायचं, शोधायचं. ChatGPT वापरायचं, शोधायचं. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करायचा, शोधायचं. मेंदूला काही कामच नाही. सगळ्या गोष्टी बोटाच्या म्हणजे उजव्या बोटाच्या ह्या स्क्रोल करण्यावर आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत. परंतु आपण तर्काने विचार करायला आज मूठ माती दिलेली आहे. पुस्तक जेव्हा आपण अभ्यासतो, कायद्याचा असेल, कुठल्या विषयाचा असेल, आपण ज्याच्यात पदव्युत्तर शिक्षण घेतलं ते असेल, मूलभूत ज्ञानाचा असेल, ते आपल्याला विचार करायला, तर्काने विचार करायला, संशोधनात्मक विचार करायला, शास्त्रीय विचार करायला, कायद्याचा आधार आहे का, नीतिनियमांचा आधार आहे का, सूचनांचा आधार आहे का, हे विचार करायला प्रवृत्त करतं. पुस्तकातलं ते ज्ञान बदलता येत नाही, त्याच्यामध्ये वाढ होते, संवर्धन होतं. परंतु मोबाईल म्हणजे काय, तर मोबाईल म्हणजे चावडीवरच्या गप्पा आहेत. त्याच्यातून ज्ञान संवर्धन, ज्ञान समृद्धी प्राप्त होत नाही. केवळ चावडीवरच्या गप्पा, बाजार गप्पा, चव्हाट्यावरच्या फुटकळ विनोद, चेष्टा ह्याने मोबाईलमधल्या विविध जे ॲप आहे, मग ते इंस्टाग्राम असेल, मग ते रील्स असतील, फेसबुकच्या पोस्ट असतील, हे त्याच्यानंतर ते दुसरं एक आलेलं आहे ते 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 असेल, ह्या सगळ्यातून काही प्राप्त होत नाही आहे. आपण त्या चक्रात गुंतत जात आपण आपला वेळ वाया घालवतो आहे. आज तरुण मुलं मुली आपले दिवसातील 4-5 तास मोबाईल, सिनेमा, मालिका, दूरचित्रवाणी ह्याच्यामध्ये वाया घालवत आहेत. त्यामुळे पुस्तक आणि सोशल मीडिया याची तुलना होऊ शकत नाही. आज लोक व्हायरलच्या मागे धावत आहेत. व्हायरल म्हणजे काय, थोडंसं चटपटीत काहीतरी डोळ्यांना चांगलं वाटणारं, जास्तीत जास्त लाईक मिळवणारं, जास्तीत जास्त काय म्हणतात त्याला, फॉलोअर मिळवणारं असं आहे. ह्याच्यातून काय साध्य होणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये व्हायरलच्या मेमच्या नादाला लागून आपण आपलं जगणं, हे समृद्धता, हे संपन्नता, सुसंस्कृतपणा ह्याच्याकडून चटपटीत ह्या गोष्टीकडे घेऊन चाललेलो आहोत. चटपटीत खाल्लं तर जिभेला फक्त चांगलं वाटतं काही काळासाठी, पण त्याने पोटाला आधार मिळत नाही. पोटाला आधार मिळण्यासाठी भाजी, भाकरी, वरण भात, चांगल्या उत्तम भाज्या या ग्रहण कराव्या लागतात, तर तब्येत सुधारते, आरोग्य सुधारतं. सोशल मीडिया, इंस्टाग्राम असेल, आणखी कुठले काही ॲप असतील, ह्याच्यातून फक्त हातचलाकी आणि नजरबंदी आहे. त्या नजरबंदीच्या खेळातून आपण बाहेर पडायला हवं. रील्सचा बाजार म्हणजे कचरा आपल्या डोक्यात अडकणं आहे आणि त्या चक्रव्यूहात आपण फसत चाललो आहे. कारण आपण कुठं लाईक शेअर केलं तर अल्गोरिदमला कळतं की ह्याला हे आवडलं आहे, यांनी लाईक केलं आहे, शेअर केलं आहे, त्यामुळे तो त्याचाच भडीमार पुन्हा आपल्यावर करतो. त्यामुळे ह्या जंजाळात आपल्याला विचार करायला, तर्काने विचार करायला, विचारांचं सामर्थ्य वाढवायला, तर्कबुद्धी लावायला वेळ मिळत नाही आहे. त्यामुळे मोबाईलचा उपयोग टाईमपास म्हणून करू नका. मोबाईलचा सदुपयोग करा. चांगल्या गोष्टींची माहिती करून घेणं, चांगलं शिक्षण घेणं, चांगलं ज्ञान घेणं, चांगली माहिती घेणं. ज्यांना कुठला फॉर्म भरायचा आहे, त्यांना मोबाईलचा वापर कसा करायचा नाही माहिती नाही, अशा ज्येष्ठांना, लोकांना, समाजातल्या ज्यांना गरज आहे, गरजवंतांना अशा गोष्टींसाठी लॅपटॉपचा, इंटरनेटचा आणि मोबाईलचा उपयोग करून द्यायला आपण पुढं आलं पाहिजे, सदुपयोग केला पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं, लोकांनी बनवलेले रील्स, मीम्स किंवा त्यांच्या विविध गोष्टींना लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्यापेक्षा, त्यांचं फॉलोअर होण्यापेक्षा, प्रेक्षक होण्यापेक्षा आपण क्रिएटर होण्याला महत्त्व दिलं पाहिजे. आपण चांगली शेतीतलं काम करत असू, आपण दुकानात काम करत असू, आपण काही कला निर्माण करत असू, आपण काही लिखाण करत असू, आपण काही कविता तयार करत असू, तर त्या आपण सादर केल्या पाहिजे. यूट्यूबवर असेल, त्याच्यानंतर व्हिडिओ सादर केले पाहिजे, पोस्ट केली पाहिजे फेसबुकला. आणि आपण आपल्या कंटेंट म्हणजे आपण आपली जी निर्मिती आहे ती निर्मिती, कृतिशीलता समाजापुढं सादर करून आपणसुद्धा संस्कारक्षम आहोत, आपणसुद्धा क्रिएटिव्ह काहीतरी करू शकतो, असं काहीतरी आपण जोपासायला हवं. आणि या सगळ्या
डिजिटल माध्यमं आहेत, समाज माध्यमं आहेत, यांचा उपवास धरायला हवा. टी व्हीचा उपवास धरायला हवा, की मी आज दिवसभर टी व्ही पाहणार नाही. मी मोबाईल 2-2.5 तास बाजूला ठेवून कामात लक्ष देईल. मी मोबाईल बंद करून ठेवेल. मी देवळात जावो, मी अध्ययनाला जावो, मी विपश्यनेला जावो, मी संस्कार वर्गाला जावो, मी देवळात आरतीला जाऊ, मी मठामध्ये दर्शनाला जाऊ, मी ह्या सगळ्या ठिकाणी, मी लग्न समारंभात जाऊ, मी या सगळ्या ठिकाणी मोबाईल खिशातून काढणार नाही. मी लोकांना भेटेल, लोकांशी चर्चा करेल, त्यांच्या भावभावनांना, त्यांनी मला भेटण्याला जे प्राधान्य दिलं त्यालासुद्धा मी प्राधान्य देईल. मोबाईल हा निर्जीव आहे. आपण त्याला किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायला हवं. तेव्हा मोबाईलचा उपवास आपण करूया. मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहूया. निरर्थक रील्स आणि फॉरवर्डपासून अंतर राखूया असं मला सांगायचं आहे. तेव्हा तुम्हाला हा मोबाईलचे अवगुण आणि त्याची ताकद जर चांगल्या मार्गाने वापरली तर हे सगळं दाखवून देणारा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या. हा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्याशी जोडलेले राहा. तुमचं असे व्हिडिओ पाहणं सार्थकी लागेल असे विषय मी घेऊन येत असतो आणि असेच विषय मी घेऊन येणार आहे असं माझं तुम्हाला सांगणं आहे. तेव्हा आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.